तुमच्यासोबत कधी असं झालंय का की आपण रोज पुढे पुढे चाललोय, पण एक गोष्ट कायम मागे पडत राहिली? माझ्या बाबतीत पण अशी एक गोष्ट आहे. मागचे काही महिने झाले मी जॉब करतोय. येस सर, मी तो व्हिडिओ कंप्लीट करतो. येस सर मी करू. येस सर. पण यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचे म्हणून मी एक निर्णय घेतला. सर मी जॉब सोडतो. आता पुण्यात राहायचं म्हणजे कमवावं लागेल, पण माझ्या हातात दुसरी जॉब ऑफर नसताना मी ही रिस्क घेतली. मागचा 1 महिना झाला मला जॉब सोडून. त्याच्यानंतर दिवाळी झाली, मी घरी जाऊन आलो. त्याच्यानंतर आता पुण्यामध्ये जिथे राहतोय त्या रूमचा कॉन्ट्रॅक्ट पण संपतोय. तर आता जोपर्यंत नवीन जॉब मिळत नाही तोपर्यंत मी घरी चाललो. आता असं नाही का मी नवीन जॉब शोधत नाही, चांगला जॉब मिळेल तर मी परत पुण्यात येईल. पण तोपर्यंत मी काय करणार हा प्रश्न तर पडलेलाच आहे. तर त्याचं एकदम सोपं उत्तर म्हणजे एक तर मी स्किल डेव्हलप करेल, दुसरं म्हणजे मी माझा पोर्टफोलिओ बनवल, तिसरं म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे मी माझे जे 2 यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर फोकस करेल. आता 2 यूट्यूब चॅनल कोणते? आत्ता जो आपण बघतो भेटतोय तो एक जो अनिकेत कहाणे करून ब्लॉगिंग चॅनल आहे, आणि दुसरा म्हणजे माझा ॲनिमेटेड स्टोरीजचा. तर जेव्हा मी जॉब करतो तेव्हा त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. मधले 2-3 महिने व्हिडिओ टाकले नाही गेले. पण आता वेळ आहे तर घरी जाईल, त्या व्हिडिओजवर फोकस करेल. आता हे सगळं कसं वर्क होईल हे मला माहीत नाही, पण म्हटलं ट्राय करून बघायला काय हरकत आहे.